काय झालं रे? गावामध्ये अतिरेकी फिरतायत, ठोक्यामध्ये टाइम बॉम्ब ठेवून भर रस्त्यात कुठेही ठेवतायत. काय भानगड आहे हवालदार साहेब? टाइम बॉम्ब आहे. काय नुसता हात लावला तरी स्फोट होतोय. कोणातरी अतिरेक्याचं काम आहे. मग तुम्ही कसा काय हात लावताय? फोन वर करून विचारतो काय रे? मी पोलीस आहे. पोलिसाला कुठे हात लावायची परमिशन असते? कंप्लेंट. बरोबर आहे, बरोबर आहे. टाइम बॉम्ब तर भेटला, आता अतिरेकी भेटला पाहिजे की लगेच फेफरात फुटू. काळा बाजार करते काय तिकिटाचा? काळा बाजार करते कंप्लेट. तोही पोलिसाच्या डोळ्यात देखत. तुला जनाची नाही निदान पोलिसाची तरी. नाव बोल चाल कंप्लेट. नाव बोल फटाफट. बरं की काय? पहिलं अक्षर ब आणि शेवटचं ट. आता पहिला अक्षर ब म्हणजे बघा. मी काय कोडी सोडवायला आलो का इथं? जास्त बडबड नाही पाहिजे. अरे च्या, मी कुठं बडबड करते? नुसतं 5 का 10 5 का 10 एवढंच बोलते. हे बघ, तुला पाहिजे का? लवकर बोल. 2 रुपये कमी घेईन. मस्त पिक्चर आहे प्यार का दीवाना. 10 आठवडे चालले मी आटीनीला. बी हाऊसफुल. हिरोईन हिरोला पळवून देते. गाण्यावर तर पब्लिक लई खुश आहे. तुला स्टोरी सांग का? स्टोरी चौकीवर जायचं आणि स्टोरी सांगायची साहेबाच्या समोर. कंप्लेट. प्यार का दिवाना करून टाकतोय. बरोबर बघतो. स्टोऱ्या सांगते, स्टोऱ्या. साहेबाच्या समोर. अरे वेड्या, साहेबाच्या समोर आणि गाढवाच्या मागे कधी उभं राहू नये माणसानं. काय झालं? तुम्हाला हात बसेल काही पत्त्या लागायचा नाही. काय रे नाव काय तुझं? आपलं नाव अजून तुला कोणी सांगितलेलं दिसत नाही. बजरंग हवालदार म्हणतात आपल्याला. आपल्या एरियामध्ये काळा बाजार केलेला आपल्याला अजिबात चालत नाही. लय दरार आहे आपला या एरियामध्ये. ए आपला बी लई दरार आहे या थिएटरवर. बिट्टी म्हणतात मला. माझं नाव बिट्टी आणि तुझं बजरंग. दोन्ही बी बस. लय कथा करायला लागली का तू? आणि तू बी लई कायदा शिकवायला लागलास. अरे बघ, धंद्याचा टाइम आहे माझा 5-25 रुपये कमवायचा. कामाचा टाइमपास करायला लागलास ना? तू पहिले चौकीवर चल. लाकअप मध्ये टाकलं. टाइमपास म्हणजे काय कळलं तुला? अरे चल चल. भीते का काय तुझ्या साहेबांना? नाही, तुझ्या साहेबांना सांगून तुझी बदली करून टाकली तर नावाची बिट्टी नाही मी. चल. माय एसटी आंदन दिली काय तुम्हाला गव्हर्नमेंटनं? बसलाय तंगड्या पसरून ते कंप्लेट. मला अजून ओळखलेलं दिसत नाही. माझ्याकडे रिझर्वेशन आहे. कंप्लेट. उडा समजत नाही काय नाही. कोण आलंय बस मध्ये काय? अरे रे, बिचारी बाय उभी राहिली. तुम्ही बसून राहिले. तुम्हाला लाजा नाही वाटत? त्या बाळाला इकडे द्या. या पोराला कवा मुताव तेच कळत नाही. माझी पॅन्ट खराब करून टाकली समजी. त्यात काय काढताय? कोणाचा पाय रे? माझा आहे, माझा आहे. तुम्ही काय डबल खाली घेऊन बसाय? एवढी लहान बस मध्ये येताना मी 2 पाय आणले होते. एक पाय कुठे गेला माहिती? खाली असेल बघा. कमरे खाली होता. आज तुमच्या डोक्यावर गेला. मागे मागे. एक मिनिट. तुझी मांडी बरं झालं खिडकी आहे. सॉरी मी तुमच्या खांद्यावर पाय दिला. नशीब माझ्या डोक्यावर पाय ठेवून बसला ते.
लाज नाही वाटत का दुसऱ्याच्या अंगावर पाय ठेवून बसायला? तुम्ही मला ओळखलं नाही वाटतं अजून? नाही नाही कोण ओळखला नाही? सांगा सांगा मी कोण आहे? मला नाही माहित. त्याला माहित नाही. मला पण नाही माहित. त्याला माहित नाही. कंडक्टरला विचारू का? राहू दे. राहू दे राहू दे. बजरंग हवालदार म्हणतात मला. हवालदार हा. नमस्कार. सरळ बस. ठीक. आणि सांगतो आणि आणि काय आणि फॉर्म घेतला आणि 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 गाणं काय म्हणताय बॉम्ब हातात घेऊन? काय झालं ते सांगा की. तुमच्या खांद्यावर माझ्या खांद्यावर बॉम्ब फोडला का काय? बाम नाही हो, कुळी 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 आहे. हा माझ्या खांद्यावर कुळी कुळी. एसटी मध्ये कोळी फार झाले. तर तुम्ही हातात बॉम्ब घेतलात आणि बाम घेतला आणि बोला की बॉम्ब हातात घेतलात आणि बोला ना आता गाणं म्हणत होतात. बोला बॉम्ब घेतलात आणि अहो काय झालं सारखं तोंड वाकडं काय करताय? काय भाजी पण लावलाय ठेव खिशात. खोटा होता. वाटा होता. उगाच तुम्ही घाबरलात. हा त्याच्या कॉपी सगळ्या पोलीस स्टेशनवर पाठवा हा. आणि त्याच्या खाली लिहा 1 लाखाचं इनाम म्हणून. साहेब कुठे गेले? राम राम साहेब. या आलात आपण. फोटो कोणाचा? फोटो कोणाचा? हा? बादशहा कुप्रसिद्ध दरोडेखोर येतो. हा? 1 लाखाचा इनाम आहे त्याच्यावर. हा बादशाह कम्प्लीट. कम्प्लेट. काय सांगताय साहेब? परवा एसटीत माझ्या बाजूला बसला होता. कम्प्लीट. हा हा तुझ्या शेजारी असतील बसला होता. सर. अरे वा. हा. तुम्हाला काय चहा बिया पाजला की नाही त्यांनी? नाही त्यांना नाही चहा पाजला. हा. मीच त्याला चहा पाजला. अरे वा. वर मिसळ खायला घातली. वाव. 3 रुपये 12 बिल झालं. साहेब ऑफिसच्या खर्चामध्ये लावलं तर चालेल काय? चुप. काय गांजा बिंजा पिऊन बोलतोस की काय? नाही, गांजा नाही चहा. अरे लाखो रुपयाचे दरोडे घालतो तो. कार मधनं फिरतो आणि तुझ्या शेजारी एसटीत बसला म्हणून सांगतोस? गळ्यासोबत सांगतो साहेब. खरंच एसटीत माझ्या बाजूला बसला होता. याच वेळेला पकडला असता तर 1 लाख रुपये इनाम मिळालं असतं कम्प्लीट. हवालदार साहेब हा? आपण एक काम का नाही करत? काय? त्याला इकडे पकडून का नाही आणत? तुमचा फोटो वर्तमानपत्रात छापून येईल. काय चेहरा आहे तुमचा. काय मस्करी करताय काय साहेब? नाही मस्कर नाही करत. खरं सांगताय? खरं सांगतो. अरे वा बादशाह. या बजरंग हवालदाराला फसवतो. एसटी मध्ये बाजूला बसतो. आता मी तुला पकडतो. तुला पकडला की माझा पेपरामध्ये फोटो येईल आणि पेपरामध्ये फोटो आला रे आला की ही माझी पहिली कमाई घे. अरे हे तर उलट झालं. कम्प्लेट. म्हणजे हे काय? नवऱ्यानं कमवायचं आणि बायकोनं उधळायचं अशी एक पद्धत आहे. जनरल कम्प्लीट. अरे वा वा ना आता बी जोडून मोकळा झालास की. काय? हे बघ लई चावटपणा करू नका. का? मी लगीनच करणार नाही. कवा करणार? म्हातारी झाल्यावर? हे बघ मोठमोठ्या लोकांनी म्हटलेलंच आहे. काय ते? गाईच्या गळ्यात बेसन पाहिजे तसा बाईला नवरा पाहिजे. हा भटक्या गाईला कोण विचारत नाही. म्हणून बघ मी तुझ्यासाठी बेसन आणले. मुंडावळ्या आणल्या. मुंडवळ्या? मुंडवळ्या कशाला? कशाला? लग्नामध्ये कपाळावर काय बांधणार? चिरमिळ्या, तोरण का फटाका? हळूहळू मी तयारीला सुरुवात केली आहे. हे बघ हे बघा हे काय हिरव्या बांगड्या आणल्यात आणि काय जोडव्या आणल्यात. जोडव्या घालून दाखव बघे हातामध्ये कशा दिसतात. हातामध्ये नाही मग? पायामध्ये घालतात. पायामध्ये घालतात. मला कुठं माहिती? कोण आलंय काय? मायला यावेळेला कोण होतं इकडे? काय बघते? घोडा. घोडा? मला वाटलं बरोबर घोडा बी आणलास का काय? घोडा बरोबर आणायला मी काय लढाईवर चाललोय काय? पण घोड्यावरून आपली वरात काढली तर काय बेस दिसेल नाही. अगदी. लोक म्हणतील हा? घोड्यावर ते गाडव. हे गाढव लय आगाऊ दिसते का तू? लेकराची जाते पळून गेला असेल दोस्ताच्या संगतीनं. येईल परत. आईची आठवण झाली की येईल परत. बरोबर एक सांगा. त्याच्या अंगात काही सदरा चड्डी. त्याच्या अंगात काही सदरा चड्डी. सदरा चड्डी म्हणजे कळतं ना तुम्हाला? अहो त्यो माझा पोरगा नाही. तुमच्या एवढा हाय माझा बाबा. तरी देखील त्याच्या अंगात काही तुमचा मुलगा नाही? नाही. नको नाही? यायला लाजलं काहीतरी भलतच दिसतंय. लाजू नका. मला एक सांगा. त्याचा ठाव ठिकाणा, त्याचं काय नाव गाव,
त्याचा काही फोटो वगैरे करा हा फोटो आहे द्या. हा बघा. हा. काय याच्यावर काहीच नाही, नळाखाली धुतला काय नाही मग असं आहे वय. हा तुमचा बबन कुठला हा तर बॅटरी बॅटरी कशाला? करा हळू करा. मेंदू बघतोय मेंदू. आहे मेंदू आहे पण एकदम लहान आहे आणि वरच्या बाजूला आहे. आता त्याने मला डोळा मारला. मेंदू ना नाही यानं डोळा मारला मला. मी कधी मारला? मी काय म्हणतो डॉक्टर? हातुडा हातुडा कशाला आता? हातुडा कशाला? हातुडा हातुडा ए काय करताय तुम्ही? काय करताय? काय करताय काय करताय का डॉक्टर? थंडा बदलला काय? शिळावर आला होता. हा. कालपासून जाम त्रास देत होता. या मारता का काय? नाही मारत नाही. मी काय म्हणतो फाडफाड कर. चिर चिर हा तेच ते चिरफाड कर. बघितलं नाव पण विसरले. आता सांगितलेलं लक्षात नाही यांच्या मेंदूमध्ये पाणी झालंय. पाणी यांच्या मेंदूला भोकं पडली बोक यांची मेमरी पार गेलेली आहे. मेमरी मेमरी अमेरिकेत त्याला मेमरी म्हणतात. हो अमेरिकेत जायला पाहिजे. मग काय करायचं आता? ऑपरेशन चिरफाड कुणाची? माझी. तुमची? माझी नको कशाला? इजी डोकं फोडायचं. कुणा? मेंदू बाहेर काढायचं. बापरे. परातीत ठेवायचं. ठेवायचं. चांगला धुवून घ्यायचं. आतलं पाणी शेंदून बाहेर काढायचं. भोकं पडली असतील तर शिमीट लावून बुजवून टाकायची. बुजवायची. काँक्रीट हे काय? हा. अण्णा तुम्ही घाबरू नका अण्णा. तुम्ही चहा प्या. मला सांगतो त्या बादशाला जर फासावर मी नाही चढवला तर नावाचा डॉक्टर बजरंग हवालदार नाही मी. चढवाल मग? पण एवढ्या मोठ्या शहरामध्ये तुम्हाला तो सापडायचा तरी कुठे? सापडेल? अरे सप्त पातळ्यात लपून बसला तरी वडून बाहेर काढेल मी कम्प्लेट. अरे पिळात हात घालून नाक वडून काढणाऱ्याची जात आहे आमची कम्प्लेट. जातोय कुठं? जरा आज आज जाऊ नका तुम्ही चहा प्या. जातो कुठं? पण समजा त्याने वेषांतर केलं तर? अरे सोडा हो लपून बसतोय काय? समजा त्यानं तुमच्यासारखी मिशी लावली. समजा तुमच्यासारखी दाढी अरे नुकतीच वाढली आहे. तरी मी त्याला शोधून काढीन. काढा. अरे उडत्या पाखराची हे मोजणारी जात आहे आमची पोलिसांची. हा कुठं लपून बसल? मग नुसत्या नजरेनं ओळखतो आम्ही माणसं कम्प्लेट. एक सांगू काय? सांगायचं ते लांबून सांगा बुवा. तुम्हाला राग नाही येणार. आता या वयात कसला येतोय राग? तुमच्या पोरीचा मैतर बबन हुशार आहे म्हणे. डांबीस माणूस आहे. दामदांबीच तुमच्या पोरीला फसवतोय. अहो तोच बादशाह आहे, तिला अजून माहित नाही. काय सांगताय काय? माझ्या हातात तर सापडू दे. काय करायचं त्याचं? नाही चापकानं सडकला मरेस तोवर तर नाव काय माझं? रिंग मास्टर असेल. रिंग मास्टर बजरंग हवालदार नाही सांगणार. 3 रुपये बाराण्याची चहा आणि मिसळ खाऊन गेला माझ्याकडनं. तुम्ही घाबरू नका. तुम्ही चहा प्या. पण याचे पैसे नाही ना घेणार तुम्ही? नाही, तुमच्याकडनं नाही घेणार. नाही घेणार तेच म्हणतो. बादशाकडनं घेणार. तुम्ही बादशाह नाही ना? माझी लेक या बापूसाहेब या. आमच्या मेजरने तुमचं चांगलंच स्वागत केलेलं दिसतंय. या ना तुम्ही. पोटदुखीने आम्हाला तुमच्याबद्दल बरंच काही सांगितलंय. या तुमच्याबद्दल देखील बरंच काय सांगितलं हो. पण पोटदुखीने हे नाही सांगितलं की तुमच्याकडे कुत्रा आहे म्हणून. पोटदुखीने मला हे नाही सांगितलं की तुम्ही कुत्र्याला घाबरता. आपण मी विश्वनाथ उर्फ रजनीनाथ.
डबल रोलच्या भूमिकेसारखं नाव आहे. एनिवे, ही माझी मुलगी ढोली. ते दिसतच आहे. डॉली डॉली डॉली. अच्छा. हॅलो हॅलो. मूर्खासारखा नमस्कार काय करते? वाकून नमस्कार कर. ओके. नाही नाही, राहू दे राहू दे. कपड्यांचं काही खरं नाही. 2 वर्ष आत्याकडे होती अच्छा. अमेरिकेला. हा, तरी तेवढा काया पालट झालेला दिसतोय. हा? चला चला. नाही, आतमध्ये कुत्रा नाहीये. नाही, तो काय करत नाही. त्याला काही चांगलं वाईट कळतं की नाही. वाईट गोष्टीनं तोंड लावत नाही तो. चला या तुला नाही. या. हो. ते कुत्र राहू द्या हो, तुम्ही या. अरे हो, काय? पोटदुखे सांगत होते तुम्ही फार विनोदी आहात. हो, विनोदाशिवाय दुसरं काही यांना सुचतच नाही. ह्या आपल्या बिग बॉस. अच्छा. बिग बॉस म्हणजे धर्मपत्नी. कळलं तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर. हॅलो. हो, जिभेला जरा आवर घाला. चला ना, चला. या. आणखीन आत. ओ, चला. 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 वाह वाह वाह. वाव. हे कोण? हा माझा बालपणीचा मित्र राम. नमस्कार. यांच्याशिवाय यांचं पान सुद्धा हलत नाही. साहेब, गाडीच्या रेडिएटरला मार लागल्यामुळे गाडी आज काय होणार नाही, उद्या होईल. अरे रे, मग आमचा मुक्काम इथंच. इथेच राहावं लागेल तुम्हाला. ओ दॅट्स नाईस. म्हणजे मला माझ्या लाईफ पार्टनरला नीट जज करता येईल, त्यांच्याशी नीट बोलता येईल. मुलगी किती मोकळ्या मनाची आहे नाही. मोकळ्या मनाची की मोकाट सुटलेली. काय म्हणाला तुम्ही? काय म्हणाल तुम्ही? मी कुठं काय म्हणालो? मग म्हणा ना. हो, हो, हो. ईश्वरी कृपेनं नागपुरात आम्हाला न ओळखणारा एकही माणूस सापडणार नाही. बरोबर आहे. हो ना. म्हणजे नागपूरची संत्री हा? आणि नागपूरचे बापूसाहेब मंत्री असे 2च. चला बसा बसा. बसा ना. त्या गाईला आत घेऊन जा. चल. हे काय हो? हे काय चाललंय? हा सकाळचा व्यायाम. हा म्युझिक लावून करतात. हा. त्याचं काय आहे? तिला की नाही सवय? हो. हा. तशी बंगला नवीन आहे. काय हे बुजगावण्यासारखं काय चाललंय? हे, 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 हे. चांगलंय. मी ओळखलं नाही आपल्याला. आपण खंडूजी फरजंद. आपली काय नाटक कंपनी वगैरे आहे? नाही म्हणजे हा पोशाख नेहमीच आहे, रोजचा घालण्याचा. आपण काय इथंच राहता? हा. किती वर्ष झाली? हे झाले असेल की 300-350 वर्ष. किती? 300-350 वर्ष. जास्त नाही काय. म्हणजे संभाजी महाराजांच्या घोड्याच्या पागेत त्यांच्या घोड्याला खरारा करायला होतो मी. तेव्हापासून घोड्याची सवय लागली मला चुकून. कोण संभाजी महाराज? आपले छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव. अहो म्हणजे तुम्ही आहात कोण? मी भूत आहे. हा भूत. भूत म्हणजे ते भूत म्हणजे ते हे तुमचे कोण? भूत. ते भूत आहे. ते पण हा. भूत आहे. भूत. भूत. मस्तुरे, काय घाबरला का काय तू? बस बस बस. खरंच घाबरलो. क्षणभर मला वाटलं तुम्ही खरंच भूत आहात. हा, मग खरंच भूत आहे मी. बरं झालं तुम्ही आलात. ते तुमचीच वाट बघत होतो.
मास्तर आहेत का घरात? हा कोण आहे या वासुदेव हे त्या पोरीचं लय प्रेम आहे तुमच्यावर. कशावरून? म्हणजे काय? तिचं चाल नाही, तिचं बोल नाही, तिचा हात नाही, लय खुश आहे बघा तुमच्यावर. हा तुम्हाला आवडते का नाही ती? हा? हं? 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 लाजलाय म्हणायचं काय जणू हा? मग करून टाका लगेच, उडवून टाका बार. म्हणजे प्रेम प्रेम म्हणतात ते. हेच आता उशीर करू नका. प्रेम आणि औषध पाणी नेहमी वेळेवर करावं माणसा. हा. विचारा तिला धाडकन म्हणावं, लगीन करते काय माझ्याशी? छे, इतका स्ट्रॉंग प्रश्न विचारायचा म्हणजे. हं? तुला माहित नाही? हं? एकदम कडक लक्ष्मी आहे ती. अरे तुझ्या आईला. मग काय बेता बेताने विचारायचं? तुम्ही असं करा, तुम्ही गावभर बोलून घ्या एकटीला. येते बघा ती, आणि खडा टाकून बघायचा. नाही आली तर? येणार बघा ना ती, मी सांगतो माझा अनुभव आहे. बरं, समजा आली, पुढं? हा समजा, हा? आता ती पोरगी म्हणजे मी आहे. हं. हा? आता आल्याबरोबर पहिला प्रश्न काय विचार? हा? विचारा. हा. आपलं हे हा. काय, कसं काय? आईची तब्येत आज बरी आहे, बरी आहे. आताच वैदूभाव बघून गेला. आईला अगदीच मास्तूर आहे. अहो प्रिय कराला काय म्हणतात ते? प्रेयसी. हा. प्रेयशी. हं. अशा वेळेला ती नटून थटून येते. आपण नुसतं तिच्याकडे बघत राहायचं. हं. आणि तिला म्हणायचं, हं. वा काय झाक दिसतेस तू. हं. काय झालं? मग ती अशी लाजल, अशी मुरडल म्हणता, तरण्या ताठ्या पोरीचं लाजणं बघायला नशीब लागतं राव, नशीब. म्हणजे ती लाजली तर प्रेम आहे, अंगाशी, आणि रागावली तर प्रेम नाही. अंगाशी. बरं, पुढं? पुढं हे, मग ती तुम्हाला हळूच म्हणेल, का बोलवलं मला? मग एकदम सांगून टाकायचं. तिला भेट म्हणून काहीतरी द्यायचं, निदान फुलं. हा? हं, हं, हं. हा. मग तिच्या जवळ बसायचं, बोलता बोलता तिचा हात आपल्या हातात घ्यायचा. हा, हा. हे जमेल. शाबास. तिचा हात हातात घेतला होता, आणि काय केलं? भविष्य सांगितलं. आयला. हा? मग तिला हळूच म्हणायचं, लाडके. लाडके? हल्ली हा शब्द वापरत नाहीत. मग काहीतरी म्हणाव, आणि पटकन तिला विचारून टाका, तू माझ्याशी लगीन करशील का? बस संपलं, चला. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून की उगवत्या, जसा सूर्य असेल तसा. ठीक आहे, बोलवून घेतो, विचारतो. तू मात्र तिथं कडबडू नकोस, अजिबात फिरकायचं नाही. आधीच बजावतोय. कबूल? उद्याचा